रोहन, ही केवळ भीमसृष्टीच नाहीये, बाबासाहेबांच्या विचारांची जिवंत शाळा आहे. खरंय शुभम. अरे बाबासाहेबांचं जीवन, संविधान निर्मितीचं कार्य आणि सामाजिक न्यायाचा संघर्ष, अरे सगळं इथं या शिल्पातून दिसतंय. शिक्षण, समता, बंधुता, संविधान, मानवी हक्क, हे सगळं आपण पुस्तकात वाचतोच नाही का, पण इथं आल्यानंतर ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळतं. हो. अरे विद्यार्थी, संशोधक आणि आमच्यासारख्या तरुणांसाठी हे शिल्प म्हणजे एक दीपस्तंभ आहे, दीपस्तंभ. तुला माहितीये का रे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपले राहुल भाऊ भोसले हे विरोधी पक्ष नेते असताना यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आणि हो, आणि अरे याच परिसरात माता रमाई आंबेडकर यांचं सुद्धा स्मारक उभं राहत आहे. अरे वा. आणि खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजेच विकासासोबतच विचारांचाही वारसा जपणं, यालाच नेतृत्व म्हणतात नाही का? हो. आणि म्हणूनच आपल्याला अशा नेतृत्वाला साथ द्यायची आणि महानगरपालिकेत पाठवायचं. हो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया. हो. आणि घड्याळाला मत म्हणजे राहुल दादांना मत, आणि राहुल दादांना मत म्हणजे विकासाला मत. महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.